मला सागर चक्र असं डोळे मिटले तरी कारखाने चक्र फिरताना दिसत. काय सांगायचं तुम्हाला, हे चालवतं म्हणजे चालवतोच गाड्या, काय काळजी करू नका, निश्चितपणे चालवतो. आता बचाव म्हणजे मी तर म्हणजे ह्यांच्यापासून कारखाना बचाव, ह्याला नका होते देऊ. 2601 ग्रस्त बोलता 2600 भाव दिला. कोण म्हणत 2600 भाव दिला, कसा दिला माहिती? त्यावेळेसच्या हे काढून बघा व्हिडिओ क्लिप. त्या दिवशी गळीत हंगाम होता, भूमिपूजन करायचं होतं. आदरणीय वळसे पाटील असते, आदरणीय पासपुते असते, देवदत्त निकम, हे सर्व मंडळी पाहुणे मंडळी होती. शेतकरी कृती समितीचे आम्ही सगळे, त्यात बाळासाहेब होते, शिवाजीराव होते, सगळे आम्ही होतो. आम्ही सगळ्यांनी सांगितले भाव इतका इतका बसतोय, तो भाव तुम्ही द्या. देत नव्हते. तो ज्या आम्ही गमाई ओढे टाकायची तयारी ठेवली तेव्हा कुठं तो भाव जाहीर केला. वास्तविक त्यावेळी भाव सुद्धा वेगळाच बसतो, अजून जास्त बसतो. आता सुद्धा तो भाव आम्ही दिला, तो भाव त्यांनी दिला ना, तो भाव आपल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्वांनी हिसकून घेतला तुमच्या सर्वांनी सहकार्याने. त्यावेळेचे केसेस आमच्या अजून जाहीर शब्द देतोय देवाच्या दारात. कोणी वशिला लागलं असतं ते नोकरी कोणाची जाणार नाही. फोटो नाटक सांगितलं जातं, ह्याला असं होईल तसं होईल. मात्र गेटच्या त्यांना काम करायला लागेल. दादा काल म्हणले तसं. आता गेटच्या आलं, सही करून बाहेर जायचं, ती मात्र चालायचं. हे सर्व केलं तेव्हा ते भाव दिले. 51-52% बोनस हा मागे कामगारांचा काही दिलं ते तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. फोटो सांगायचं मी असं केलं तसं केलं. आम्ही कारखान्यात तुमच्या आशीर्वादाने चालवला. आम्ही कारखाना ऑफिसला बसून चालवला, इंजिनिअरिंग ऑफिस जाऊन बसून चालवला. आम्ही कारखाना पतसंस्थेत बसून नाही चालवला. मतदान करत असताना श्री जय भवानी माता पॅनल ज्याची कोण कबशी आहे, त्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व 21 जण आपल्याकडे आपला मताचा आशीर्वाद मागण्यासाठी आलेला आहे. आणि तो आशीर्वाद तुम्ही द्या आणि तो सर्वांची सेवा करायची संधी अशा पद्धतीची विनंती करतो. मला खात्री आहे तुम्ही सर्वजण हा निकाल निश्चितपणे घ्याल. आपल्या कारखान्याचे पोरीचे जुने दिवस आणायचे, कारखाना सुस्थितीवर आणायचा. मागचं झालं ते गेलं, आता सगळं पुढचं आपलं नवीन करायचे. आणि यासाठी करायचं की शेवटी ते मग तरुण बसलेले दिसत आहेत. तरुणाचं पुढचं भविष्य बंधून आपल्या ह्या कारखान्यात निगडीत आहे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, जीडीपी असेल, पंचायत समिती असेल, एखादं विकासाचं काम कमी झालं फारसा फरक पडत नाही. परंतु कारखाना हे आपल्या रोजीरोटीशी संबंधित आहे, आपल्या प्रपंचाशी संबंधित आहे. त्यासाठी आपण सर्वांनी कबशी या चिन्हावर आपलं बहुमत असं मत द्यावं अशी विनंती करतो. उमेदवार आपण पाहिले, त्यामध्ये चांगले उमेदवार आहेत, आपला व्यवसाय उत्तम करणारे उमेदवार आहेत. इथे आहेत 3 शेतकरी पदवीधर आहेत, एक शिक्षक आहेत, एक डॉक्टर आहेत, वकील आहेत, उत्तम गृहिणी आहेत दोन्ही पण. आणि मिलिटरी मॅन सुद्धा आता असं कोणी बोलले, त्यांनी आपल्या सर्वांचं सर्वेक्षण केलेले. थोडक्यात या संचालकांचं वर्णन करायचं जर बाळासाहेब तर जय जवान जय किसान केलं म्हणलं तर अवघड ठरणार नाही. असं एक सुंदर पॅनल रूपाने झालेलं आहे. आदरणीय दादा असतील, आदरणीय मामा असतील, उत्कृष्ट बॅलन्स करून हा पॅनल झालेला आहे. अशा पद्धतीने पॅनलला आपण तुम्ही सर्वांनी सहकार्य करा आपल्या विनंती. अनेक अफवा उठतील, नाही ते सांगितले जाईल, कोणाच्या बोलधावाला बंधूंना बळी पडू नका. शेवटी संत तुकाराम महाराजांनी सांगितले, आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधावा विवेका. हे लक्षात घ्या. या लोकांची बघा, आम्ही सगळेजण आपण काहीतरी करतो. बऱ्यापैकी जे व्यवसाय स्वतः करू शकतात तेच 30,000 लोकांचा प्रपंच करू शकतात. 30,000 सभासद एका सभासद घरी 3 लोक धरले तरी 30-90 आणि इतर अवलंबून असणारे कामगार, इतर परिसर लोक धरले 10,000. 1,00,000 लोकांचा बंधून 18 तारखेला आपल्याला त्यांच्या भविष्याचा विचार करायचा. हा विचार करायचा असताना आपल्या कोणी एका कुटुंबाचा विचार करायचा नाही, 1,00,000 लोकांचा विचार करायचा. आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी कटिबद्ध व्हा. काही सांगतील इथं कुठेही जातीचं, पातीचं, नात्याचं, गोत्याचं काय मनात कृपा आणू नका. नाही तर आव्हान केले जातील. अलीकडे बघितलं पॅनलच्या समोर कसलं तरी बचाव पॅनल. आता बचाव म्हणजे मी तर म्हणजे ह्यांच्यापासून कारखाना बचाव, ह्याला नका होते देऊ. 2601 ग्रस्त बोलता 2600 भाव दिला. कोण म्हणत 2600 भाव दिला, कसा दिला माहिती? त्यावेळेसच्या हे काढून बघा व्हिडिओ क्लिप. त्या दिवशी गळीत हंगाम होता, भूमिपूजन करायचं होतं. आदरणीय वळसे पाटील असते, आदरणीय पासपुते असते, देवदत्त निकम, हे सर्व मंडळी पाहुणे मंडळी होती. शेतकरी कृती समितीचे आम्ही सगळे, त्यात बाळासाहेब होते, शिवाजीराव होते, सगळे आम्ही होतो. आम्ही सगळ्यांनी सांगितले भाव इतका इतका बसतोय, तो भाव तुम्ही द्या. देत नव्हते. तो ज्या आम्ही गमाई ओढे टाकायची तयारी ठेवली तेव्हा कुठं तो भाव जाहीर केला. वास्तविक त्यावेळी भाव सुद्धा वेगळाच बसतो, अजून जास्त बसतो.
आता सुद्धा तो भाव दिला, तो भाव त्यांनी दिला ना, तो भाव आपल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्वांनी हिसकून घेतला तुमच्या सर्वांनी सहकार्याने. त्यावेळेचे केसेस आमच्या अजून आहेत. त्यावेळी शेतकरी आंदोलन जे केली तर राजकीय सगळं बसले ते त्यातनं झाली आपल्या संघटनेतून. हे सर्व केलं तेव्हा ते भाव दिले. 51% बोनस हा मागे कामगारांचा काही दिलं ते तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. फोटो सांगायचं मी असं केलं तसं केलं. आम्ही कारखाना तुमच्या आश्रयाने चालवला. आम्ही कारखाना ऑफिसमध्ये बसून चालवला. इंजिनिअरिंग ऑफिस जाऊन बसून चालवला. आम्ही कारखाना पतसंस्थेत बसून नाही चालवला. हे लक्षात घ्या. हा कारखाना आपल्याला चालवायचा प्रपंच हा आपण सगळ्यांनी नीट चालवला पाहिजे. अनेक जण इच्छुक होते उमेदवार मिळवण्यासाठी, बंधून सगळे सक्षम होते. शेवटी त्यात कोणते 21 जण निवडायचे होते म्हणून त्या आधीने दादा मामा निवडलेले आहेत. एक तुम्ही धरून धरा, सगळेच संचालक आहेत, ते सगळेच चेअरमन आहेत. दिवसाच्या 24 तासात कधी आता प्रत्येकजण तुम्हाला दाद दिल्याशिवाय राहायचा नाही. हे सर्वजण एका चांगल्या ताकदीने एकत्र आम्ही उभा राहिलो. किंवा सर्वांची सेवा करायची, फक्त तुम्ही संधी द्या एवढंच आपल्याला म्हणायचं. कबशी जागे चिन्ह आहे. खोटं नाटक काही सांगितलं जाईल. आता उद्या कुठं सभा आहे, मंडळीला स्वतःचा पॅनल पुरा करता नाही, शब्द कसा पुरा करते लोक. या पॅनलच्या मागं केंद्र शासन आहे, राज्य शासन आहे, देवेंद्र फडणवीस आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्य शासनाच्या कार्यालयामागे ताकदीने उभा राहणार आहेत. काही पैसे लागत नाही द्यायचे, कबूल केले. हा छत्रपती पहिल्यासारख्या पहिल्या 2-3 नावाने आपला कारखाना आला. हार्वेस्टरचं भाऊसाहेब बोलले, तुम्हाला आठवत असेल, महाराष्ट्रात पहिला हार्वेस्टर छत्रपतीने आणला. मी आणला मी म्हणत नाही, कधी मी भाव दिला असं मी काही म्हणत नाही. छत्रपतीने आणला. त्यावेळेच्या संचालक मंडळाने आणला, महाराष्ट्रात पहिल्यांदा आणला. तर प्रत्यक्ष आपण घेतलं होतं. त्यावेळी टीका झाली की का कशासाठी हार्वेस्टर आणतो. पुढच्या 25-30 वर्षाचं साखर धान्याचं भविष्य आम्ही बघितलेलं होतं आणि त्यासाठी आपण हार्वेस्टर आणला. आज हार्वेस्टची गरज आहे का नाही, लागते का नाही. आता आपल्याला त्या पद्धतीने लागणी करायला लागते, सह करायला लागेल. आणि आता आपण काल उदाहरण सांगितलं, इथला जो मांजरा कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये 4-5 कारखाने त्यांचे गट आहे. त्यांच्याकडे फक्त किती हार्वेस्टर आहे, फक्त 180 हार्वेस्टर आहे. निव्वळ हार्वेस्टर कारखाने चालतात, निव्वळ हार्वेस्टर इतकं पुढे जग गेलंय. या पद्धतीने आपण अभ्यास केला. हे छोटं हार्वेस्टर सगळं झालं. हार्वेस्टर असताना आम्ही एकदा प्रयोग केला. त्यावेळी आपल्याकडे ऊस विकास खातं होतं. इथं तांजोळमुळे बसले, इथं त्यावेळी आपल्याकडं BS घोले होते बघा, ते शेतकरी अधिकारी होते. ते आपण वेळोवेळी आपण सेमिनार घ्यायचो, ऊस परिसरात घ्यायचो. तेव्हा मी ऊस तुटल्याला ट्रॅक्टरने ऊस तोडला, ते रान झालं मोकळं. आता 65 पेटवायचे. 65 पेटवल्यानंतर पुन्हा ते हार्वेस्टर घातला. एक प्रयोग म्हणजे खाली ऊस किती राहतो बघू आपण. जेव्हा खाली कट लावला, खालचा 4 कट लावला, तर एकरात ऊस किती निघावा, 3.5 टन ऊस निघाला. परत 3.5 टन. म्हणजे आता जर ऊसाचा भाव जर 2800 धरला तर 3.5 टनात पैसे झाले किती. आणि ऊसाची साखर कुठं असते तुम्हाला माहिती. खालच्या ऊसात जास्त साखर खालच्या 3 फेऱ्यात असते, हे तुम्हाला माहिती. अशा मध्ये आधुनिक तंत्र आपण बघितलं, सगळं नवीन केलं. हे सगळं नवीन आपल्याला करायचं. कारखाना उत्तम चालवायचंय. आता पावसामध्ये उत्तम म्हणले तसं तुम्ही बाबाला फक्त ऊस घाला इकडे. दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालवा, आपण ते चालू निश्चित. हे कारखाने पूर्ण क्षमतेने चालले 11-12 लाख क्रशिंग झालं बंधून तुम्हाला शब्द देतो, हा कारखाना पुन्हा पहिल्यासारखा डवलानी चालवल्याशिवाय राहणार नाही. माझं आयुष्यातलं शेवटचं मिशन आहे. आता आयुष्यात काय पाहिजे राहिलं नाही. एक ते फक्त एक वाटतंय हा कारखाना परत पहिल्यासारखा चालला पाहिजे. हा छत्रपती आहे. छत्रपतीने अनेक लोकांना रोजगार दिला. अनेक लोकांना आता सध्या नोकरी मिळाल्या. आम्हाला माहिती आहे ताराखाली खांबाखाली काय नोकरी मिळाल्या. एकाचीही नोकरी जाणार नाही. जाहीर शब्द देतोय देवाच्या दारात. कोणी वशिला लागलं असतं ते नोकरी कोणाची जाणार नाही. फोटो नाटक सांगितलं जातं यायला असं होईल तसं होईल. मात्र गेटच्या त्याला काम करायला लागेल. दादा काल म्हणले तसं. आता गेटच्या आत आलं, सही करून बाहेर जायचं, ते मात्र चालायचं. गेटच्या आत सगळे कामगार, आम्ही 21 जण, चेअरमन व्हाईस चेअरमन असलं तरी हे सगळे 30 साल सभासाचे आम्ही नोकर आहे. हे वागूनच काम करायला लागेल, तरच कारखान्यात छत्रपती चांगला चालेल. बंधून ह्या पद्धतीने आपल्याला चालायचे. कारखान्याचे पूर्वी दिवस आणायचे. लागण तारीख ज्या दिवशी लागण तारीख येईल त्या दिवशी संध्याकाळी बोर्डावर लागत. ऑनलाईन सगळ्यांना कळत आज इतक्या तारखा आल्यात, प्रश्न इतक्या तारीख आली, राज्यसभेची तारीख आली. पूर्वीसारखं एखाद्याचा अडचणी होऊन गहू झाले दुसऱ्याच्या अडचणी तोडायची, ते बंद होईल. 8 एकर वाल्या तोच नाही जो 100 एकर वाल्याला नाही. सगळं आपल्याला पारदर्शी करायचंय. सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आणि कागदपत्र व्यवहार असे असतील, तुम्ही कधी जर आला तर तुम्हाला बोर्डाचं प्रोसिडिंग सुद्धा आम्ही बघायला देऊ. किंबहुना माझं म्हणते की बोर्ड मिटिंग आम्हाला ऑनलाईन करायची.
एक हे टाकायचं बोर्ड मिटिंग तुम्हाला त्याची लोकसभा विधानसभा दिसते ना तशी बोर्ड मिटिंग दिसते बा असं माझं मत आहे. इतकं पाहिजे आपल्याला हे करायचं सगळं कळलं पाहिजे. आपले संचालक काय करा, आपले चेअरमन काय बोलतात, आपले व्हाईस चेअरमन काय बोलतायत. मराठीत आपण म्हणतो काय देवे लागते ते कळलं पाहिजे. गमतीचा भाग सोडून द्या. इतका पारदर्शी आपला कारभार करायचा, जनतेला प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे. कारण सहकार काय एक तर आपल्याला माहिती सहकार निर्माण कसं झालं. पूर्वी सोन्यासारखा कापूस मोत्यासारखं धान्य शेतकरी पिकवायचं म्हणून त्यावेळी त्याला पैसे हे मिळत नव्हते, दाम मिळत नव्हता. म्हणून एक सहकाराचा मंत्र दिला कैलास वैकुंठ गाडगीळ असतील, वैकुंठराव मेहता असतील, धनंजय गाडगीळ आणि पद्मश्री विखे पाटील आणि मंत्र दिला. तो मंत्र म्हणजे सहकाराचा मंत्र. या सहकाराच्या मंत्रामुळे सर्वसामान्य शेतकरी साखर कारखानदार झाला. त्या कारखानदाराचा सहकार टिकला पाहिजे. तो टिकवण्यासाठी बंधूंनो आपली संधी. तुम्ही हा कारखाना 18 तारखेला मतदान करत असताना मंडळी बरीचशी एका मतावर आलेत. एका मत कोणाला देऊ नका. आपल्याला पॅनल टू पॅनल मतदान करायचे. असं मतदान करा की जसं छत्रपतीचं नाव आहे ते मतदानात दिसलं पाहिजे की सभासद इतक्या जागरूक आहे. आता काही लोक म्हणतात एकत्र कसे आले, वेळेतली फिरती, मी टीका करतो टीका ते करतो म्हणतो ना. आम्ही टीका केली एकमेकांवर. दादा सांगितलं केली टीका आम्ही त्या परिस्थिती केलं. आता आम्ही एकत्र आलोय येऊन येऊन काही जण देव पाण्यात घालून बसली होती, त्यांचा भ्रम निराश झाला तर मी काय करू. आम्ही का भांडत बसायचं. कारखान्याची अवस्था अशी दिसते, कारखाना अडचण दिसते, मग त्या मदत घ्यायला नको. यासाठी कारखान्याचे व्यापक हित लक्षात घेऊन आदरणीय दादा असतील, आदरणीय मामा असतील, आम्ही सर्व एकत्र आलोय. त्याला तुमची मोलाची साथ द्या. तुम्ही जर साथ दिली, तुमचा आशीर्वाद दिला तर बंधूंना आपण हा कारखाना पुन्हा जुन्या जुनं वैभव आपण आणू शकतो खात्री देतो. अधिक वेळ घेत नाही. तुम्ही अतिशय कमी वेळात चांगल्या पद्धतीने ही सभा झाली, सपकाळीत झाली, इंगड झाली, आता आपल्या पारवडीत जायचंय. म्हणून तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. तुम्हाला सर्वांच्या साक्षीने सांगतो हे नीट 100% चालेल. फक्त तुमचं मताधिकार हा पृथ्वीराज जायचं या सहकार्यांच्या संमतीने साथीने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. ही मी एकटा करू शकत नाही. तुमच्या आशीर्वाद हा कारखाना नुसतं चालून हा कारखाना पळून दाखवतो बघा. तुम्ही फक्त साथ द्या. तुम्ही काय तुम्हाला खोटं सांगेल. आयुष्य माझं साखर कारखान्यात गेले. मला साखर कारखान्यात असं डोळे मिटले तरी कारखान्याची चक्र फिरताना दिसत. काय सांगायचं तुम्हाला. हे चालवतो म्हणजे चालवतोच गाडीवर, काय काळजी करू नका. निश्चितपणे चालवतो. आधी काय बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय